हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहेत? ठीक आहे ना? आणि कालचे सोडवलं, 4 मार्काचं दिलं होतं. मॅथ फर्स्ट, इंग्लिश सेकंड, मॅथ सेकंड. आता बघा, आपण इथून पुढे क्वेश्चन पेपरच. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मुलांना मार्क मिळू द्या, गरीब विद्यार्थ्यांना. बरोबर की नाही? पाहिजे ते मुलांना मार्क मिळतील. भरपूर क्वेश्चन पेपर रिपीट परत तेच येते. आणि तुम्ही न सोडवलेलं पुस्तकातलं सोडवा, म्हणजे तुम्हाला पण आनंद मिळेल. ओके. मॅथ फर्स्ट बघा. इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, 460 हा 460ला नैसर्गिक संख्येने भागलं. इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, then equation is 2 more than 9. मग समीकरण काय होतं? 2 जास्त 2 पेक्षा जास्त 9, म्हणजेच काय होईल? 2x अधिक 9 असं इक्वेशन आहे. बरोबर. मोर दॅन 9 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय. The divisor and the remainder is 5. भाग देतो भाज्य, भागाकार, आणि जी बाकी आहे ती किती राहते? 5. फाइंड द कोशंट अँड डिवायझर. कोशंट आणि डिवायझर फाइंड करायचं आहे. तर आपल्याला सुरुवातीला डिवायझर मानावं लागेल. काय करावं लागेल? मानावले. लेट द डिवायझर बी एक्स मानायचा. डिवायझर किती मानायचा? एक्स. मेन महत्वाचा डिवायझर एक्स मानायचा. नंतर बाय कंडिशन त्यांनी अट दिलेली आहे. काय अट दिलेली आहे बघा? बाय कंडिशन कोशंट विल बी 2 + 9x, आहे का नाही? 2 more than 9 टाइम डिवायझर. 9 टाइम ऑफ द डिवायझर म्हणजे डिवायझर किती मानला? x. मग डिवायझर 9 टाइम म्हणजेच किती? 9x, आहे की नाही? 9 टाइम डिवायझर. मोर दॅन 2 9 टाइम डिवायझर म्हणजे मोर दॅन 2 2 जास्त 9 टाइम डिवायझर. टाइम म्हणजे 9 टाइम म्हणजे 9 वेळा, म्हणजे मल्टिप्लाय. डिवायझर किती म्हणला आपण? एक्स, म्हणजे 9x. 2 + 9x ही कंडिशन आहे. हे बघा. मग आता इक्वेशन तयार करायचं. काय इक्वेशन तयार होईल? 460 बरोबर डिवायझर काय मांडला? एक्स मल्टिप्लाय कंसात काय? 2 अधिक 9x, आहे की नाही? क्वेश्चन काय आहे? 2 अधिक 9x. 2 अधिक 9x बरोबर. 460 बरोबर एक्स डिवायझर मल्टिप्लाय कोशंट. हा क्वेश्चन काय झाला? मोर दॅन 2 9 टाइम्स डिवायझर. 2 + 9x. x मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 2 + 9x, आणि रिमाइंडर किती आहे? बाकी +5. झालं इक्वेशन. आता सोडवायचं. काय करायचं? सॉल्व करायचं. 460 बरोबर x × 2 2x प्लस 9x × x 9x². x × x x². 9 × 1 इथे 1 असतं ना, आणि 9 1 9. x × x x² प्लस काय? 5. झालं इक्वेशन. आता हे 5 आपल्याला कुठे घ्यायचे? डाव्या बाजूला. 460 - 5 हे प्लस आहे ना, हे मायनस झाले. इक्वल टू 2x + 9x 9x² + 5, आहे की नाही? मग आता हे किती झाले? इकडे घेतो मी आता.
460 मधून 5 गेले 455 राहिले की नाही. मग किती आले 455 बरोबर 2x अधिक 9x वर्ग. हे 5 इकडे घालवले 2x अधिक 9x वर्ग. मग आता हे कुठे जाऊ द्यायचे 455 उजवीकडे जाऊ द्यायचे. मग काय होती 9x वर्ग अधिक 2x वजा किती 455 इज इक्वल टू 0 आहे की नाही. 9x वर्ग अधिक 2x वजा 455 इज इक्वल टू 0 झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. ए ची किंमत 9, बी ची किंमत 2, सी ची किंमत 455. तसं सोडवा किंवा 9ला 455 ने गुणा. 9 आणि 455 गुणिले 9 9 5 45 4 9 5 45 4 49 4 9 चौक 36 4 40 आहे का नाही. 40 95 येतं. मग अशा दोन संख्या घ्यायच्या. अशा कोणत्या दोन संख्या आहे की त्याला आपल्याला 40 95 येतील बरोबर. मग 63 आणि 65 बघा. 63 आणि 65 याचा गुणाकार जर केला तर 40 95 येतोच. कळलं की नाही. मग इथं आता त्याची फोड केली आपण. छत्री करतो ना क्वाड्रेटिक इक्वेशनची. म्हणजेच काय 63 गुणिले 65 अशी छत्री करतो की नाही. 63 गुणिले 65 आणि त्याचा गुणाकार किती होतो हा इथं 40 95 आहे की नाही. परंतु इथं प्लस आहे तर याला हे मायनस आहे. इथं मायनस जाईल इथं प्लस जाईल म्हणजे 2x झाला का. मग आता हे 2x ची फोड 9x स्क्वेअर प्लस किती 65 9x स्क्वेअर प्लस 65x मायनस किती 63x 65 वजा 63 प्लस 2 झाले बरोबर. मायनस 4 55 इज इक्वल टू 0 नाही का. आता या ठिकाणी आपल्याला पहिले काय घ्यायला लागतील 63 घ्यायला लागतील. काय घ्यायला लागतील 63 घ्यायला लागतील. कारण याला भाग जात नाही नाही का. म्हणून मायनस 63x प्लस 65x. कारण 9च्या पाड्यात 65 नाही म्हणून आपण इकडं 63 घेतले. हे बघा 63 अधिक 65 मधून 63 2x राहिले. याचा याचा गुणाकार किती आहे 40 95. याचा याचा गुणाकार सुद्धा 40 95 परंतु मायनस 40 95 बरोबर की नाही. मग आता कॉमन काढा. इथं कॉमन काय होईल बघा 9x कॉमन आला. 9x कॉमन आला तर x इंटू x x स्क्वेअर म्हणजे x 9x इंटू x स्क्वेअर झालं. 9x वर्ग जसं तसं म्हणजे x राहिला वजा 9ने भाग द्यायचा. x इथं घेतलाय आणि 9च्या पाड्यात 63 आहे का आहे. 9 7 63 झालं. 9x वर्ग जसं जसं वजा 9 7 63 9 7 63 x हा इथं आला बरोबर. आता याचा काय सामायिक इथं काय येईल 65 प्लस 65
65 कॉमन आला ना, मग आता इथं एक्स हाच कंस येईल, एक्स मायनस किती 7 इज इक्वल टू 0. बरोबर. मग 65 गुणिले 7 तर 455 येतं बघा. 65 गुणिले 7, 7 5 35 3, 7 5 35 7 42 आणि 3 किती 45 आहे की नाही. त्याला 455 बरोबर की नाही. म्हणजे हा 65 सामायिकाला जो पहिला कंस येतो तोच दुसरा येतो मित्र. इथं 9x कॉमन कसे समजले ना. हा x मायनस 7 हा जो येईल तोच डोळे दाखवून इथला 65 सामायिक. मग आता दोन कंस आले. पहिला काय आला 9x अधिक 65 नाही का, 9x अधिक 65 आणि दुसरा कंस काय आला x वजा 7 इज इक्वल टू 0. बरोबर. मग आता दोन कंस आले, याच्या खाली लिहितो 9x अधिक 65 इज इक्वल टू 0 और किंवा x वजा 7 बरोबर 0. म्हणजेच 9x बरोबर किती वजा 65, हे इकडे गेल्यावर वजा झाले, किंवा और x इज इक्वल टू हे वजा इकडे गेल्यावर 7 झाले की नाही अधिक, म्हणजे 9 आणि x मल्टिप्लाय म्हणून x बरोबर वजा 65/9 किंवा x बरोबर 7. तर वजा हे उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही, हे नाही. म्हणजे x बरोबर किती आले 7, x ची किंमत किती आली 7. म्हणून आपण जो मांडलेलं होतं डिवायझर x इज इक्वल टू किती आला, डिवायझर बरोबर 7 आला आहे की नाही. त्यांनी झालं फाइंड द कोशंट डिवायझर, कोशंट आणि डिवायझर. आता हे फाइंड केलं आपण आणि डिवायझर पण फाइंड केला, d इज इक्वल टू 7. पायरीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर मित्र नीट सोडवा. आणि मानायचं आहे ते जसं इक्वेशन मध्ये तुम्हाला दिलंय इज डिवायडेड, हे सूत्र फॉर्म्युला, दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. 4 मार्क आहे. बऱ्याच वेळा हे उदाहरण आलंय. ओके, सोडवा, न सोडवलेलं सोडवा, परत हे पाहून सोडवा, परत न पाहता सोडवा. ओके, थँक्यू, बाय.